को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी पुन्हा एकदा मुंबई गाठलेली आहे. मुंबईच्या CSMT इथल्या गार्डनमध्ये सध्या हे आंदोलक दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय की एक एक करून या सगळ्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. यापूर्वी 29 ऑगस्ट 2023 रोजी मंत्रालयात घुसून या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. संरक्षण जाळ्यांवरती उड्या मारून सरकारचं लक्ष वेधण्याचा देखील प्रयत्न केला, पण आश्वासनांची पूर्तता झाली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका या ठिकाणी घेतली. आपण पाहतोय या ठिकाणी आता घोषणाबाजीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. सगळी दृश्य पाहतोय. या आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून आता धरपकड जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. मुंबईतील CSMT इथल्या गार्डनमध्ये अप्पर वर्धा धरणग्रस्तांकडून मुक आंदोलनाला सुरुवात झाली होती. यानंतर DCP जे आहे ते या ठिकाणी पोहोचले आणि एक एक करून जे आंदोलनग्रस्त आहेत ते आपण पाहतोय या ठिकाणी आता ताब्यात घेतले जात आहेत आणि गाडीमध्ये बसून यांना आझाद मैदानाला नेलं जात आहे. काय मागण्या तुमच्या? आम्हाला मंत्रालयासमोर जायचं आहे. मंत्रालयासमोर आम्हाला आश्वासन दिलं आहे शिंदे साहेबांनी, आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही. आश्वासन पूर्ण झालं नाही म्हणतात. आपण पाहतोय या ठिकाणी DCP सुद्धा पोहोचलेले आहेत आणि जे आंदोलनकर्ते आहेत त्यांची आता धरपकड या ठिकाणी सुरू झालेली आहे. पोलिसांकडून या एक एक आंदोलकांना या ठिकाणी पकडलं जाते आणि गाडीमध्ये बसून त्यांना आझाद मैदानामध्ये नेलं जाते. आज मंत्रालयामध्ये हे सगळे आंदोलन करणार होते, आंदोलनाच्या पवित्रात होते. हातामध्ये त्यांनी आपण पाहतोय की बॅनर्स घेतलेले आहेत, होर्डिंग पोस्टर्स घेतलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. या ठिकाणी बघा आपण पाहतोय या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे. काय मागण्या काय? तुम्ही आमच्या मागण्या एकच आहे. आम्ही 11 महिने सतत आत्मक्लेश आंदोलन केलं, त्यानंतर आम्ही मंत्रालयाच्या जाळीवर आंदोलन केलं. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला 15 दिवसात सगळा विषय मार्गी लावू असं 29 ऑगस्ट 2023 सांगितलं. आज 9 महिने झाले मुख्यमंत्री महोदयांचे अजूनही 15 दिवस संपले नाही. आमचं एकच म्हणणं आहे, एक तर आम्हाला न्याय द्या, नाही तर मग आम्हाला आत्मदहन करण्याची परमिशन द्या. जय भवानी, जय भवानी. ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे. एक एक करून जे धरणग्रस्त आहेत त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि यासाठी शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते. आज हे आंदोलन मंत्रालयासमोर करणार होते, पण त्यापूर्वीच पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली आणि आपण पाहतोय एक एक करून जे आंदोलन करते आहेत ते आता पोलीस आपल्या ताब्यात घेत आहेत आणि दडपशाही सुरू आहे असं सुद्धा वारंवार. जमिनीच्या बदल्यात आम्हाला अशी वागणूक जर भेटत असेल तर हे योग्य नाहीये. सरकार म्हणून तुमच्या दृश्य आपण पाहतोय या ठिकाणची पोलीस आंदोलनकर्ते जे आहेत त्यांना या ठिकाणी नेत आहेत आणि अक्षरशः उचलून नेलेलं आहे. अप्पर वर्धा धरणग्रस्त आमची एकच मागणी आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आलो होतो. आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता, परंतु पोलीस आम्हाला जबरदस्तीने इथून घेऊन जात आहे. हे योग्य नाहीये. हे जर असं करत राहिले तर याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. आमची भूमिका एकच आहे, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला कोणताही संघर्ष नको आहे, आम्हाला न्याय पाहिजे. आमचा एक सहकारी आत्महत्या करून गेला, त्याबद्दल यांना सोयरसुतूक नाहीये. एकच म्हणणं आहे, आमच्या स्वर्गीय गोपाल दहिवड्यांना न्याय द्या, आमच्या मागण्या मान्य करा. मिळालाच पाहिजे अप्पर वर्धा धरणग्रस्तांना न्याय. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि ताब्यात घेऊन यांना आता आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी नेण्यात येईल. ही सगळी दृश्य आपण पाहतोय की अप्पर वर्धा धरणग्रस्त जे आहेत ते आज मुंबईमध्ये पोहोचले. त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आणि त्याच वेळी अगदी पोलिसांनी CSMT इथल्या गार्डन जवळून या सगळ्या आंदोलकांना आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं. अक्षरशः त्यांना गाडीमध्ये भरण्यात आलं आणि आता या ठिकाणाहून त्यांचं आंदोलन जे आहे ते बरखास्त करण्यात आलेलं आहे. पोलीस त्यांना आता आझाद मैदानमध्ये घेऊन जातात. त्या ठिकाणी शांततापूर्वक आंदोलन करा असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मंत्रालयाबाहेर हे सगळे आंदोलन करणार होते, पण त्यापूर्वीच पोलिसांना ही सगळी माहिती मिळाली आणि पोलिसांनी यांना ताब्यात घेत आता आझाद मैदानमध्ये नेलेलं आहे. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. जे कार्यकर्ते होते जवळपास 50 ते 60 कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला जे वचन दिलं होतं, जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं, ही एकच मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांची. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल.
विमल बोलो जुबा केसरी.